श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि त्या सासूबाई गेल्या त्या सावसनी जेवायला. त्यांना अगं पीस आणि थोडेसे तांदूळ. आता त्याच्यात एक गोष्ट छोटीशी राहिलेली आहे, त्याच्यात थोडा खोबऱ्याचा तुकडा ठेवला. आणि मला इथं लसूण सोलायचं होतं आणि भूक लागली म्हणून असं केळ खाते बरं का. म्हणलं चला केळी आहे तर केळी खाऊन घ्या. आणि सासूबाईंनी भाजी वगैरे सगळं चिरून वगैरे दिलं होतं. आणि इथं बघा मी फक्त धुवून अशी शिजत टाकून दिली. आज पालक आणि शेपूची भाजी. कारण की सिंगल भाजी शेपूची भाजी सगळेच खातात, पण मुलांना कधी कधी अशी मिक्स भाजी द्यायची असते, त्याच्यात थोडंफार असं प्रोटीन असतं. आणि सासूबाईंनी सगळी तयारी करून दिली होती, असं पीठ वगैरे मळून त्याचे हुंडे वगैरे हे करून. आणि मला म्हणे फक्त चपात्या लाटून घे. आणि त्याच्यात मला चटका पण भाजून गेला. आणि तर भाजी शिजून झाली आणि लगेचच मला अशी फोडणी द्यायची. मी अगोदर जिरं लसूण टाकलं होते, काय तुम्हाला दाखवलं नाही. आणि त्याच्यानंतर बघा असं शेंगदाण्याचं ओलसर असं दळून घेतलं होतं आणि ते टाकलं फोडणीला. आणि मला आज पातळ भाजी बनवायची होती. पातळ पण ही भाजी खूप जास्त अशी छान लागते. तुम्ही पण नक्की प्रयत्न करून बघा अशी भाजी पण खूप टेस्टी असे. आणि लाल मिरची पावडर टाकली होती मी. कधी कधी हिरवी पण टाकू शकतात, पण मला आज लालच टाकायची होती. आणि थोडंसं पाणी टाकून अशी तरी सुटावी म्हणून असं मी परतून परतून घेत होते. म्हणलं शिजली की अशी तरी छान सुटते. आणि भाजी टाकल्यावर परत एकदा थोडी परतली. म्हणलं सगळी भाजी अशी मिक्स झाली की छान लागते. आणि सिंगल भाज्या सगळेच जण खातात.